नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्श एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। आज आपण GDC परीक्षेसंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत। टॉपिक अभ्यासत असताना सगळ्यात महत्त्वाच्या काही बेसिक सूचना मी तुम्हाला देणार आहेत की प्रत्येक विद्यार्थ्यांना मी वारंवार ह्या सूचना देत असतो की सगळ्यात महत्त्वाचं जे आपण टॉपिक अभ्यासणार आहोत किंवा ज्या विषयी आपण अभ्यास करणार आहोत त्या विषयाचा तुम्ही सविस्तर पद्धतीने रायटिंग करणं, त्याच्या नोट्स काढणं हे गरजेचं असतं। नुसतं त्या ठिकाणी वाचन करून चालणार नाहीये, तर त्यासोबत तुमचं लिखाणही तितकंच महत्त्वाचं असणं गरजेचं आहे। तर आज आपण पेपर नंबर 5 जो आपला सहकार कायदे आणि इतर कायदे याविषयी एक महत्त्वाचा प्रश्न अभ्यासणार आहोत। स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसतोच आहे की निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा। आता प्रश्नाचं जर त्या ठिकाणी स्वरूप पाहायला गेलं असता अगदी 7 मार्काला किती 7 मार्कासाठी आम्हाला हा प्रश्न परीक्षेला विचारला जात असतोय। मग 7 मार्काच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सर मग आम्ही प्रश्नाचं उत्तर किती पानं लिहावं असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांना पडत असतो की सर मग या पेजेसमध्ये किंवा हा जो प्रश्न आम्हाला विचारलेला आहे आमच्या 2 पेजेसमध्ये 3 पेजेसमध्ये लिहायचा आहे का? तर नाही। अगदी मित्रांनो पहिले तुम्ही प्रश्न समजून घेत चला की प्रश्नामध्ये नक्की तुम्हाला काय विचारलं जातंय आणि प्रश्नाच्या उत्तरामध्ये कोणत्या कन्सेप्टने उत्तर लिहिणं गरजेचं असतं। हे जर तुम्हाला महत्त्वपूर्ण जाणून घ्यायचं असेल नवीन घटकांसंदर्भातील स्क्रीनवरती आपला नंबर दिसतोय त्यावरती कॉन्टॅक्ट करा। सगळ्यात महत्त्वाच्या आपल्या बॅचेस चालू झालेल्या आहेत। ज्या विद्यार्थ्यांना बॅचेसला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन्समध्ये पण नंबर दिला आहे आणि स्क्रीनवरती पण आपला नंबर तुम्हाला दिसतोच आहे। बॅचेस तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकतात। बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे नवीन घटकांवरती आधारित येणारे प्रश्न आहेत। त्या प्रश्नांचं सविस्तर आणि सखोल असं तुम्हाला मार्गदर्शन त्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चर्सच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय। सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आणखीन यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की तुमची शब्दांची रचना देखील तितकीच महत्त्वाची असते आणि त्याहून अधिक म्हणजे काय की तुमचं स्वतःचं अक्षर, तुमचं जे हस्ताक्षर असणार आहे ते थोडंसं चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे। तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असणार आहेत त्याकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं आणि पेपरला जर चांगल्या पद्धतीने या गोष्टी आपण प्रेझेंट केल्या तर निश्चित मित्रांनो तुम्हाला मार्किंगमध्येही त्याचा तुम्हाला फरक दिसत असेल। सगळ्यात महत्त्वाचं आता या टॉपिकवरती आधारित आम्हाला परीक्षेला प्रश्न कसा येतोय तो पहिला आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या। चलो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे सहकारी संस्थांच्या निवडणुका संदर्भात। सहकारी संस्थांच्या निवडणुका संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या स्पष्ट करा। कर्तव्य व जबाबदाऱ्या स्पष्ट करा। मग सहकारी संस्थांच्या आम्हाला निवडणुका घेणं गरजेचं असतं। सहकारी संस्थांच्या निवडणुका दर 5 वर्षाच्या कालावधीनंतर त्या ठिकाणी जाहीर होत असतात। परंतु निवडणुका जाहीर करत असताना आम्हाला महत्त्वाचे निवडणूक निर्णय अधिकारी वर्ग यांच्या नेमणुका कराव्या लागतात आणि ह्या अधिकारी वर्गांना त्या ठिकाणी महत्त्वाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिल्या जातात। कशा संदर्भातील जबाबदाऱ्या असणार आहे तर संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी। मग विविध घटकांच्या कलमांच्या आधारावरती निवडणुकांचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांची नेमणूक करून त्यांना कर्तव्य व जबाबदाऱ्या देणं हे या ठिकाणी निवडणूक प्राधिकरण आयोगाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य असतं। आणि ज्या अधिकारी वर्गांना कर्तव्य जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या अधिकारी वर्गांनी त्या नियमांचं पालन करून संस्थांच्या निवडणुका योग्य पद्धतीने घेणं हे त्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य आणि जबाबदारी असतं। पॉईंट क्लिअर झाला? कारण आम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत, संस्थेमध्ये व्यवस्थापक मंडळ स्थापन करणं गरजेचं असतं म्हणून यासाठी ही सर्व प्रक्रिया पार पाडणं गरजेचं आहे। मग जे निवडणूक अधिकारी वर्ग असतील तर त्या संदर्भातील आपल्याला आता कर्तव्य जबाबदाऱ्या हे दोन्ही कन्सेप्ट पाहणार आहोत। प्रश्न व्यवस्थित समजला? चलो मग या भूमिकेमध्ये आता आपल्याला काय अभ्यासणं गरजेचं आहे तर आपण स्वतः या ठिकाणी एक निवडणूक अधिकारी वर्ग आहोत असं गृहीत धरावं आणि त्या ठिकाणी या पद्धतीचे मी आता जे पुढे तुम्हाला पॉइंट एक्सप्लेन करणार आहेत त्यानुसार तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात राहावे यासाठी तुम्ही ही छोटीशी ट्रॅक लक्षात ठेवू शकतात की तुम्ही संस्थेचे त्या ठिकाणी आता निवडणुका घेणार आहात असं आपण गृहीत धरूया आणि जे काही निवडणूक आयोग आहे त्या निवडणूक आयोगाने
त्या ठिकाणी सहकारी संस्थांची निवडणूक घेण्यासाठी तुम्हाला एक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केलेला आहे। मग तुमचं त्या ठिकाणी कर्तव्य जबाबदाऱ्या काय असणार आहे संस्थेच्या दृष्टीने निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्यासाठी, या भूमिकेत राहून जर तुम्ही विचार केला, हा टॉपिक अभ्यासला, तर निश्चित तुम्हाला पेपरला त्या ठिकाणी हे सर्वच्या सर्व पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी आठवतील। पण आपण काय करतोय, रट्टा मारतोय, पाठांतर करतोय, किंवा जे तुमच्याकडे जे काही बुक्स असतील त्यामधनं तुम्ही रट्टा मारत असाल, जे दिसतंय ते पाठांतर करताय, पण ऐन वेळेला परीक्षेला ते आठवत नाही, बरोबर। तर यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भरपूर कन्सेप्ट तुमच्या मी यामध्ये क्लिअर करणार आहे। चलो आता टॉपिक काय शिकतोय हे तर पहिलं लक्षात आलं की ओके। चला आता निवडणूक अधिकारी आहात तुम्ही असे गृहीत धरूया। चलो मग आम्हाला सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, बरोबर। चलो तयार आहात सर्वजण। मग संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी तुम्ही अधिकारी वर्ग आहात, मग त्या ठिकाणी आता तुमची कर्तव्य जबाबदाऱ्या काय असणार आहे, तर पहिलं काय आहे, संस्थेच्या संदर्भातील निवडणूक कार्यक्रम मुदतीत प्रसिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्या ठिकाणी नियुक्तीनंतर निवडणूक कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत मान्यतेनुसार त्या ठिकाणी जे काय प्राधिकरणास त्या गोष्टी तिथे सादर करणं अनिवार्य असतं। त्यानंतर पुढे आहे मान्यता प्राप्त निवडणूक कार्यक्रमाची जाहीर त्या ठिकाणी प्रसिद्धी देणं अनिवार्य आहे। त्यानंतर पुरेशी मतदान केंद्र निश्चित करणं अनिवार्य आहे। हे त्या अधिकारी वर्गांचे त्या ठिकाणी कर्तव्य जबाबदाऱ्या असणार आहे। तुम्हाला ज्या संस्थांच्या निवडणुकांचं जबाबदारी दिलेली आहे तर त्या आधी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडणं गरजेचं आहे। त्यानंतर नामनिर्देशन पत्र मंजूर किंवा नामंजुरीच्या नोंदी नामनिर्देशन पत्रावरून किंवा पत्रावर नोंदवून त्यांची स्वाक्षरी करणं बंधनकारक असणार आहे। त्यानंतर नामनिर्देशन नाममंजुरीच्या संदर्भातील काही कारणामीमांसा त्या ठिकाणी नामनिर्देशित व्यक्ती कळवणं बंधनकारक आहे। त्याबरोबर मतदान मतमोजणीच्या प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करणं, त्यानंतर निवडणूक निकाल घोषित करून त्या ठिकाणी आता निवडणूक जो निकाल आहे तो घोषित करण्याचा जो नमुना असतो तो नमुना काय आहे, नमुना E17 आहे। काय आहे, नमुना E17 ओके। म्हणजे निकाल घोषित करण्यासाठी नमुना E17 असतो या ठिकाणी। आणि निवडणुकीचा निकाल 3 दिवसाच्या आत जिल्हा प्रभाग किंवा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सादर करणं गरजेचं असतं। त्याचबरोबर निवडणूक खर्चाचा प्रस्ताव, ज्या प्रस्तावाच्या ज्या सांख्यिकीय प्रती असतील किंवा त्याचबरोबर काही देयसह जिल्हा प्रभाग तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात मुदतीमध्ये ते सादर करणं बंधनकारक असेल। त्याचबरोबर उमेदवारांची अनामत रक्कम संबंधित परत करणं अनिवार्य आहे। त्याचबरोबर उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाचा तपशील, त्याचबरोबर हा खर्चाचा तपशील जिल्हा प्रभाग तालुका सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालयात सादर करणं बंधनकारक असतो। आणि शेवटचं जप्त उमेदवार अनामत रक्कम त्या ठिकाणी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या खात्यामध्ये जमा करणं बंधनकारक असतं। हा एक महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात आला की निवडणूक निर्णय अधिकारी वर्ग जे असणार आहे तर त्यांना या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडणं गरजेचं असतं। इथपर्यंत व्यवस्थित समजलं। परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे ओके। सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट, धन्यवाद।